नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खमंग ढोकळा. चला तर मग करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. खमंग ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 3 चमचा बेसन, 2 चमचे रवा, निंबू पावडर, बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. आता आपण एका पातेलीत 3 चमचा बेसन घालून त्यात 2 चमचा रवा घालूयात. आता आपण 1 चमची निंबू पावडर आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि चमच्याने एकत्र करून घेऊयात. आपण तयार केलेल्या मिश्रणात थोडं पाणी घालून आपलं मिश्रण जास्त पातळही नाही आणि घट्टही व्हायला नको अशा पद्धतीने एकजीव करून घेऊयात. चमच्याने मिश्रण एकत्र करताना आपल्याला भरपूर वेळ लागतो, त्यामुळे आपण हातानेच करून घेऊयात. आपलं मिश्रण छानपणे एकत्र झालं आहे. आता आपण यात बेकिंग पावडर टाकून घेऊयात आणि पुन्हा मिश्रण एकत्र करून घेऊयात. बघा, बेकिंग पावडर टाकल्यानंतर आपलं मिश्रण किती छानपणे तयार झालेलं आहे. आता आपण एका वाटीत आपण 2 चमचे एवढं पाणी घेतलं आहे. त्यात आपण अर्ध्या चमचेपेक्षाही कमी सोडा टाकूयात आणि एका कढईत गरम पाणी करण्यास ठेवले. त्यात आपण निंबूची फोड टाकून सोडा टाकलेलं पाणी आपल्या बॅटरमध्ये टाकून पुन्हा मिक्स करून घेऊयात. आता आपण तयार झालेल्या बॅटरमध्ये 1 चमचे तेल घालून मिश्रण एकत्र करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूला एका प्लेटला तेल लावून छानपणे पसरून घेऊयात आणि गरम पाणी ठेवलेल्या कढईवर आपली प्लेट ठेवून देऊयात. आता आपलं बॅटर मध्यभागी टाकूयात, जेणेकरून ते आपोआप पसरून जाईल. बघा, बॅटर टाकून झालं आहे. जोपर्यंत आपल्या बॅटरवर बारीक बुळबुळे आल्यानंतरच आपल्याला प्लेट झाकायची आहे. आता आपण 15 मिनटं शिजून देऊयात आणि दुसरीकडे आपल्याला गार्निशिंगसाठी लागणाऱ्या मिरच्या फ्राय करून घेऊयात. आता आपण पाहूया आपले खमण तयार झालेले की नाही. वा, बघा किती छान फुलून गेलेलं आहे खमण. आता आपण याला तडका देऊन घेऊयात. तडका देण्यासाठी आपल्याला एका छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घालून गरम होऊ देऊया आणि त्याला आपल्या खमणवर टाकून देऊयात. बघा, खमंग फोडणी दिल्यानंतर आता आपण याचे पीसेस करून घेऊयात. वाह, बघा आपलं खमण किती स्पॉन्जी आणि मऊ झालेलं आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊयात. आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.